Hello my dear friends, you are most welcome in my channel MG Science Simplified and Co-Education. Let us proceed to learn about something extra, the expanded form of a number. Basically, what is the expanded form of a number? When a number is given, either it is 4-digit number or it is 5-digit number, at that time, when we write the expanded form, that time we write the place values of all the digits in the form of their addition. So when the place values of all the digits are written in the form of addition, then it is called as the expanded form of that number. बाबारे नीट लक्षात घ्या, एखाद्या संख्येचं एक्सपांडेड फॉर्म काय असतं? विस्तारित रूपाची मांडणी करत असताना दिलेल्या संख्येतल्या प्रत्येक अंकाच्या स्थानिक किमतीची बेरजेच्या रूपात केलेली मांडणी. एक्सपांडेड या शब्दाचा अर्थच काय आहे? विस्तारित म्हणजे मोठं रूप. अर्थात एक एक्झाम्पल घेऊन आपण इथे क्लिअर करूया. सपोज आय एम रायटिंग द नंबर ॲज 4325. ऍक्च्युअली इट इज द कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म. हे कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म आहे, पण याला एक्सपांड करायचं म्हणजे काय करावं लागेल? तर त्यावेळी आपल्याला यातल्या प्रत्येक डिजिटची प्लेस व्हॅल्यू माहित असणं आवश्यक आहे. अँड वी एव्हरीबडी नो व्हॉट इज द प्लेस व्हॅल्यू ऑफ 5. इट इज ऑलमोस्ट 5 बिकॉज इट इज द युनिट प्लेस डिजिट. 2 इज द टेन्स प्लेस डिजिट, 3 इज द 100 प्लेस डिजिट, and 4 is the 1000 place digit. So whenever we are writing the place values, that time we consider the place of that digit in the given number. So what is the place value of 2? It is 20. The place value of 3 is 300 and the place value of 4 is 4000. So how to write the expanded form? अगर आपको किसी भी संख्या में जो डिजिट्स है उसके अगर प्लेस वैल्यूज पता है तो जरूर आप उसका एक्सपांडेड फॉर्म लिख सकते हो. कोई नहीं रोक सकता आपको एक्सपांडेड फॉर्म लिखने से, लेकिन उसके लिए जरूरी क्या है? आपको पता होना चाहिए कि किस डिजिट की प्लेस वैल्यू क्या है. अब इसका एक्सपांडेड फॉर्म किस तरह से लिखना पड़ेगा? इन द फॉर्म ऑफ एडिशन. दैट इज व्हाट? 4000 प्लस 300 प्लस 20 plus 5. This is the expanded form of 4325. So expanded form is the presentation of the same number with the help of place values arranged in the format of addition. That is what? When place values of the digits are arranged in the form of addition, then is called as expanded form of given number. दिलेल्या संख्येतील प्रत्येक अंकाची स्थानिक किंमत ऍडिशन फॉर्म मध्ये म्हणजेच बेरजेच्या रूपामध्ये जेव्हा मांडली जाते तेव्हा त्याला आपण विस्तारित रूप किंवा एक्सपांडेड फॉर्म असं म्हणतो. सो डियर फ्रेंड्स, अब आपको पता चला होगा कि किस तरह से एक्सपांडेड फॉर्म लिखते हैं. हाँ सर, हमें पता चला, लेकिन क्या इसमें कोई शॉर्ट ट्रिक है कि हम झट करके किसी भी संख्या का एक्सपांडेड फॉर्म विथ इजीली लिख सके? So I would like to tell you a small and very simple trick how to write the expanded form with second example. Suppose I am writing here one more example. Example 2, 5367. Very simple trick. अतिशय छोटी ट्रिक सांगणार आहे. तुम्हाला कुठल्याही संख्येचं एक्सपांडेड फॉर्म तुमचं अजिबात चुकणार नाही. आय गॅरंटी. कसं लिहायचं आहे? सोपं आहे. कोणत्याही संख्येचं एक्सपांडेड फॉर्म लिहिताना whenever you are writing the expanded form of any number, that time so place the digits like this. First of all, the last digit, that is the 1000 place digit, 5 at the first position, and how many digits remain there? 3 digits. So put 3 zeros. Okay, then plus म्हणजे 5 लिहिला, त्याच्या पुढे किती डिजिट आहे तेवढे शून्य देऊन टाका.
पुन्हा प्लसचं चिन्ह लिहा, नंतर दुसरा डिजिट जो येणार आहे क्रमाने तो घ्या, त्याच्या पुढे किती शिल्लक आहे डिजिट, 2 शिल्लक आहेत तर 2 झिरो देऊन टाका, त्यानंतर ऍडिशनचं सिम्बॉल द्या, त्याच्या पुढचा डिजिट यूज करा, 6 घेतला, त्याच्या पुढे किती डिजिट शिल्लक आहेत, 1च शिल्लक आहे तर 1 शून्य देऊन टाका, आणि सगळ्यात शेवटी 7 उरला तर त्याला ऍज इट इज ठेवा, कारण त्याच्या पुढे आता डिजिटच नाही आहे, आणि मग जर डिजिटच नाही तर 0 कशाचा देणार. पण एवढ्या सुद्धा गोष्टीपर्यंत जाण्याची गरज नाही. मला वाटतं फार सोप्या पद्धतीने तुम्हाला या डेफिनेशनच्या आणि मग जे मी एक्सप्लेनेशन सांगितलंय त्या माध्यमातून तुम्हाला नक्कीच कळालेलं आहे. आणि मग इथे जर तेही कळालं नसेल तर बाबा एक लक्षात घे, तुझ्या भद्या डोक्यात ते बी जर बसलं नसेल तर सगळ्यात सोपं काय सांगतोय, प्रत्येक डिजिट लिहा आणि त्या डिजिटच्या पुढे जेवढे डिजिट शिल्लक राहिलेले आहेत तितके 0 लिहून टाका. हा, ऍडिशनचं सिम्बॉल लिहायला विसरू नका, अदरवाईज मग काही फायदाच नाही. ओके, एक्सपांड करणे म्हणजे मोठं करणे, मोठं रूप अशा पद्धतीनं लिहिलं जातं. याला लाडक्या भाषेत विस्तारित रूप म्हणतात, एक्सपांडेड फॉर्म. कळलं ना? आपल्याला नक्कीच हे एक्सपांडेड फॉर्म कसं लिहायचं हे समजलं असेल तर लाईक करा, व्हिडिओला शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. जय जय भारत.